पुढची बातमी मीरा भाईंदरमधील वरसावेतील आदिवासी जमीन प्रकरणामध्ये सातबारावरनं नाव कमी केल्याप्रकरणी तहसीलदार दोषी असल्याचं बावनकुळेंनी अधिवेशनात सांगितलं होतं। कारवाईचा आदेश देऊन सुद्धा अद्याप कारवाई झालेली नाही। तहसीलदारांवरती कारवाई न झाल्यास मनसे शहराध्यक्षांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। भाईंदरचे प्रकरण आपण काढलं होतं त्यावरही चर्चा करतो आपण जो भ्रष्टाचाराचा आरोप केला, विजय वडेट्टीवारांनी काही गोष्टी मांडल्या। या ठिकाणी तहसीलदार यांनी सर्व वारसांना संधी न देता एकतर्फी नाव कमी केलं आहे। तहसीलदार दोषी दिसतात आहे। आदिवासी जमिनीमध्ये हिअरिंग द्यावं लागतं, दिली गेली नाही। तर ही केस याच्यामध्ये आम्ही कारवाई करतोय आणि ही जमीन शेतकऱ्यांना रिस्टोर होईल। यानंतर 7-11 प्रायव्हेट लिमिटेड मध्ये सुद्धा या ठिकाणी आदिवासी जमीन परत करण्याचा निर्देश दिलेले आहेत। मुद्रांक बद्दल झालेला जेवढा काही गैरव्यवहार आहे ॲडज्युडिकेशनच्या माध्यमातून दुरुस्त करतो आहे। बघत असाल मीरा भाईंदरमध्ये अनेक जमिनीचे व्यवहार, जमिनीच्या ह्याच्यामध्ये काळा बाजार असे अनेक या ठिकाणी गुन्हे घडलेले आहेत। आधी बघत असाल तहसीलदार गप्प आहेत। तहसीलदारवर ताशेरे ओढून सुद्धा या ठिकाणी कुठल्या त्यांच्याकडनं प्रतिक्रिया नाही किंवा कारवाई नाही। बावनकुळे साहेब ठाणे जिल्हाधिकारी मध्ये येत आहेत, तर कशाला येत आहेत? त्यांच्या तहसीलदारवर कारवाई करणार आहेत का फक्त थातूर मातूर फक्त एक व्हिजिट द्यायची म्हणून द्यायची? आदिवासी जमीन फार मोठ्या प्रमाणामध्ये लाटल्या जात आहेत, त्यामुळे बावनकुळे साहेब येतील, या ठिकाणी त्याच्यावर कारवाई करतील, अन्यथा महाराष्ट्र रोमन सेनेतर्फे आंदोलन छेडण्यात येईल। यानंतर एक मोठी बातमी आहे पुण्यातील 11 हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बेकरी व्यावसायिकांवरती एफडीएनं कारवाई केली आहे। ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या बाबी आढळून आल्यामुळे परवाने निलंबित झालेत। एफडीएनं 23 ते 28 जुलै या कालावधीत पुणे विभागात विशेष तपासणी मोहीम राबवली। आणखी एक मोठी बातमी, बिहार, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे। बिहारमधील बांकीपूर, मध्य प्रदेशातील दातिया आणि गुजरातमधील मांजलपूर या 3 जागांसाठी आज मतदान होत आहे। बिहारच्या बांकीपूर मतदारसंघाच्या निवडणुकीवरती सर्वांचं लक्ष आहे। बांकीपूरमधून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन निवडून येत होते। आता नितीन नबीन हे राज्यसभेवरती गेल्यामुळे ही जागा रिक्त आहे। बांकीपूर या जागेसाठी जनसुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आहेत।